खाण्यामध्ये, आपल्या लाईफमध्ये त्याचा अंतर्भाव केलाय आणि त्याच्यामुळं आपल्याला द बेस्ट रिझल्ट यायला लागलेत. आपण डायबिटीज जाण्यासाठी करतो का? ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी करतो का? बाकीचे हेल्थ जे जे चॅलेंज असतील त्या सगळ्या चॅलेंजेसला बॉडी हील करत असते. बॉडी हील करते म्हणजे स्वतःचीच बॉडी स्वतःला रिपेअरी करत असते. आपण एक हात असं एक मारलं तर ते बरं होतं ना. मग बॉडी स्वतःची हील होते, बरी होते. पण ॲक्चुअली त्याच्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते तसं माहोलच क्रिएट करत नाही आपण बॉडीमध्ये. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या गोष्टी जेव्हा आपण घ्यायला लागतो, त्यावेळेला आपल्याला भारी रिझल्ट यायला लागतात. आणि हे रिझल्ट येण्यामध्ये ना विटामिन्स आणि मिनरल्स हे ज्यादा एनर्जी प्रोड्यूस करतं आणि त्याच्यामुळे रिपेअरी खूप फास्ट होते. पण आज आपण ऐकणार आहोत एक फ्युअल इन्फॉर्मेशन जे तुमच्या रिझल्टला 4 चांद लावतंय. आणि त्याच्यासाठी जाणार आहोत आपण आज विजय शेटे सरांच्याकडे. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण शेटे सरांसाठी. कंटिन्यू शेटे सर. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. अनम्यूट करा सर. येस. गुड मॉर्निंग सगळ्यांना. रिलॅक्स मध्ये बसा. गुरुवार म्हटलं की मॅडमने सांगितलं की नाही फ्युल इन्फॉर्मेशन. तर आपल्याला वेगळे डॉक्टर कसं तुम्हाला बघा टार्गेटेड औषध देतात का नाही, स्पेसिफिक जनरल औषध वेगळं आणि स्पेसिफिक औषध. आता रक्त पातळ करायची गोळी स्पेसिफिक असते, कोलेस्ट्रॉल कमी करायची गोळी स्पेसिफिक असते. तर तसं इथं सुद्धा कसं टार्गेटेड न्यूट्रिशन असतात, तुम्हाला आपल्याला आहारामधनं मिळत नाही, ते टार्गेटेड न्यूट्रिशन म्हणतात त्याला. तर त्याचं आजचं आहे मल्टीव्हिटॅमिन. आपण टॉनिक घेतो का नाही, लिक्विड फॉर्मॅटमध्ये असतं, कॅप्सूल फॉर्मॅटमध्ये, टॅबलेट फॉर्मॅटमध्ये आपण टॉनिक घेतो, पावडर फॉर्मॅटमध्ये पण टॉनिक असतं. विटॅमिन्स मिनरल्स वगैरे वेगळे असतात बघा. तर ते सगळं केमिकल फॉर्मॅटमध्ये असतं. आपण सगळं जे घेतो की नाही आता शेक इनटेक करता किंवा काय वगैरे सगळं फूड फॉर्मॅटमध्ये असतं. तर आपल्याला बघा संपूर्ण निसर्गाने नाही की नाही आपल्याला 6च पदार्थ दिलेले आहेत, 6 खाण्यासाठी, फक्त 6. जगात कुठेही जावं तुम्ही 6 सोडून काही नाही. तर त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट 1, तर फॅट, तर त्याला त्याच्यानंतर प्रोटीन 3 झाले, 4था आहे व्हिटॅमिन्स, 5वा आहे मिनरल्स आणि 6वा आहे वॉटर. हे सोडून काही नाही. निसर्गाने तुम्हाला 6 पदार्थ दिलेले आहेत. आता मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे जे तुम्हाला ग्रॅम मध्ये लागतात. प्रोटीन तुम्हाला ग्रॅम मध्ये लागतं, कार्बोहायड्रेट ग्रॅम मध्ये लागतं, तुम्हाला फॅट ग्रॅम मध्ये लागतं. तर त्याला जास्त लागतं म्हणजे 10 ग्रॅम, 15 ग्रॅम, 30 ग्रॅम. तुम्हाला प्रोटीन बघा दिवसभरात किती लागतं, जेवढं तुमचं वजन आहे तेवढं प्रोटीन. 50 किलो वजन आहे, 50 ग्रॅम प्रोटीन खावं लागतं एका दिवसात. 70 किलो वजन आहे, 70 ग्रॅम म्हणजे ते ग्रॅम मध्ये येतं. आणि विटॅमिन्स आणि मिनरल्स जे असतात की नाही ते मिलीग्रॅम मध्ये लागतात, म्हणजे अगदी तुम्हाला कमी प्रमाणात लागतात. लक्षात आलं. पण कमी प्रमाणात लागले का नाही तर त्यांचा आरोग्याच्या बाबतीत फार मोठा रोल असतो. आणि हे ते तुम्हाला विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व, जीवन अधिक सत्व. जीवनसत्वामध्ये काय, जीवन हे सत्व पाहिजे त्याच्यात, जीवनसत्व. आणि मिनरल्सचा अर्थ आहे खनिज, खनिज पदार्थ, खनिज द्रव्य जे असतात का नाही तर त्याला म्हणायचं मिनरल्स. तर आपल्याला ते दोन्ही विटॅमिन्स आणि मिनरल्स मायक्रो म्हणजे कमी मिलीग्रॅम मध्ये लागतात. लक्षात आलं. आणि 70-75% कणी आपल्याला पाणी लागतं. आपल्या शरीरात 75% पाणी आहे. लक्षात आलं. आणि मग तेवढं पाणी सुद्धा आहे की नाही आपल्याला आपण तेवढं पित नसतो. लक्षात आलं. जेवढं तुम्हाला 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी वगैरे तुम्हाला सांगितलं की नाही तर ते गणित असतं तसं साधारण. तर आपल्याला बघा सगळ्यांना कोणाकोणाला स्किन छान पाहिजे. महिला मंडळ तुम्हाला छान नाही, पुरुषांना पण छान दिसायला आवडतं. मग स्किनचा रिझल्ट पाहिजे, छान पाहिजे. त्वचेवरती तुमच्या रिंकल्स वगैरे नको, त्वचा लूज नाही पडली पाहिजे. लक्षात आलं. तुम्हाला इम्युनिटी बूस्ट करायची आहे, तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे, तर तिथं पण या विटॅमिन्स मिनरल्सचा रोल आहे. हेल्दी वेट लॉस, वजन कोण कोण मॅरेथॉन मध्ये कोण कोण आहे, वजन कमी करायचं आहे. मी सांगतो ना वजन कमी करणं अतिशय सोपं आहे. वजन कमी करणं, तर तिथं सुद्धा या मल्टीव्हिटॅमिनचा फार मोठा रोल आहे. लक्षात आलं, मोठा रोल असतो. आणि शरीर आतनं कुणाला स्वच्छ करायचं आहे, अंघोळ करतो किती बादल्या अंघोळ करता बघा, शरीर आतून स्वच्छ. आपला सगळं शरीर आतून कचरा आहे, सगळं अशुद्ध आहे. म्हणजे चरबी कचरा, तुमचं कोलेस्ट्रॉल कचरा, वाढलेले रक्तातली साखर कचरा, कचरा म्हणजे नको आहे म्हणून ते अशा अर्थी. लक्षात आलं. तर हे शरीर आतून स्वच्छ करणं, आम्ही त्याला आतून अंघोळ म्हणतो. तर हे आतून अंघोळ करायचंय कोणाला, तर हे मल्टीव्हिटॅमिन आपल्याला तिथे लागतं.
म्हणजे कुठं कुठं त्याचा तुम्हाला रोल आहे बघा. त्याला तर आता नेहमीप्रमाणे हे टॅबलेट फॉर्ममध्ये येतं. 90 ची बाटली असते. 90 गोळ्या असतात. आता टॅबलेट म्हटलं की नवीन लोकांना अरे टॅबलेट म्हटलं की औषध वगैरे असं काही नाही आहे. तर ते टॅबलेट पावडर फॉर्ममध्ये कसं असतं त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते पावडर फॉर्ममध्ये टिकत नाहीत, खराब होणार आणि म्हणून ते टॅबलेट फॉर्ममध्ये ठेवलेले आहेत. आता ह्यालाच मल्टीव्हिटॅमिनला काय म्हटलंय? फॉर्म्युला 2 आपण फॉर्म्युला 1 घेतो की नाही 3 चमचे स्कूप घेतो बघा फॉर्म्युला 1 तर त्याला फॉर्म्युला 1 म्हटलंय आणि हे फॉर्म्युला 2 म्हणजे मल्टीव्हिटॅमिन. लक्षात आलं? तर आता आपल्याला बघा एकूण 40 अन्न घटक रोज डेली बेसिस वरती 40 अन्न घटक आपण खातो काय? कशातनं ते 40 मिळणार काय मिळणार आपल्याला माहितच नसतं. तर आपल्याला फॉर्म्युला 1 ज्यावेळी तुम्ही 3 चमचे घेता 18 अन्न घटक तुम्हाला जातात आणि राहिलेले जे 22 आहेत 22 हे अन्न घटक मल्टीव्हिटॅमिनच्या आपण 3 गोळ्या 90चं पॅक असतं. सकाळी शेक नंतर एक, दुपारच्या जेवणानंतर एक, संध्याकाळच्या जेवणानंतर किंवा शेक नंतर एक. असे आपल्याला 3 गोळ्या जेव्हा आपल्याला पोटात जातात, तर राहिलेले 22 प्रकारचे अन्न घटक. मग 18 अधिक 22 किती? बरोबर 40. 40 प्रकारचे अन्न घटक रोज जर डेली बेसिस वरती तुम्हाला गेले, तर तुमच्या लाखो करोडो शरीरातल्या पेशींना काय पाहिजे ते तुम्ही व्यवस्थित देता. लक्षात आलं? युअर बॉडी हील्स यू. तुमचं शरीरच तुमचं रिपेअर करत असतं. आणि मग त्याला काय असतंय आपल्याला बघा आम्ही काय इकडे सांगतो 100% मनावर काम, 80% आहारातली कमतरता, न्यूट्रिशन डिफिशियन्सी आणि 20% योगाभ्यास, प्राणायाम. म्हणजे 80% जो भाग आहे की नाही आहारामधला, ही पोषक तत्वांचा अभाव म्हणजे न्यूट्रिशन डिफिशियन्सी म्हणजे तुम्हाला नाहीच मिळत. लक्षात आलं काय? जर तुम्हाला आपल्याला मी नेहमी सांगतो बघा काजू, बदाम, फळं, अमुक-तमुक मी खातो. जमिनीमध्येच काय नाहीये तर त्या तुमच्या अन्नधान्यात कुठलं काय आलंय? आणि मग ही कमतरता राहते आणि मग म्हणून तुम्हाला आरोग्य बिघडत असतं. ते आरोग्य बिघडण्याचं मोठं कारण लक्षात घ्या, लार्ज तर ते 80% हे न्यूट्रिशन डिफिशियन्सी असते. आणि मग हे मल्टीव्हिटॅमिनच्या 3 गोळ्या, 22 प्रकारचे अन्न घटक, फॉर्म्युला 1 3 स्कूप ज्यावेळी जातं, 18 प्रकारचे अन्न घटक, 18 अधिक 22 40 प्रकारचे अन्न घटक तुम्हाला व्यवस्थित जातात. लक्षात आलं? तर त्याच्यामध्ये बघा आता हे टॅबलेट फॉर्ममध्ये असतं. तर एक टॅबलेटमध्ये एक टॅबलेट म्हणजे त्याच्यात काय-काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये कॅलरीज आहेत की नाही 1.60 कॅलरीज असतात. 1.60 कॅलरीज. लक्षात आलं? 3 टॅबलेट आपण घेतो 4.80 कॅलरीज. म्हणजे तुम्ही बघा 5 ते 6 प्रकारची फळं वेगळं कलरफुल भाज्या आणि 5 ते 6 प्रकारच्या कलरफुल फळं. वेगळे-वेगळे फळं पण आणि भाज्या पण 5 ते 6 प्रकारची. तुमच्याकडे किती अंबानी, अदानी पण असू देत, प्रॅक्टिकलमध्ये किती पैसा असू दे, तुम्ही ते प्रॅक्टिकलमध्ये आणून खाऊ शकत नाही. कारण का? एकतर ते प्रॅक्टिकलमध्ये शक्य नाही. किती कॅलरीज जाणार त्यातनं तुम्हाला ते कळणार नाही किंवा ते वेल बॅलन्समध्ये जाणार काय? योग्य त्या मात्रेमध्ये तुमच्या पेशींना सेल्सना काय पाहिजे ते जाऊ शकत नाही. मग हे ज्यावेळी आपण 3 टॅबलेट घेतो, त्यावेळी फक्त कॅलरीज किती जातात? तुम्हाला 4.80 कॅलरीज जातात. 3 टॅबलेट आणि 5 ते 6 प्रकारची कलरफुल भाज्या आणि कलरफुल फळं. त्याच्यातनं जे तुम्हाला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळणार आहेत. हे 3 टॅबलेट ज्यावेळी आपण घेतो, त्यावेळी त्याच्यातनं तुम्हाला मिळणार आहेत. प्रोटीन याच्यामध्ये काही असत नाही. त्याच्यातलं कार्बोहायड्रेट असतं 0.40 ग्रॅम. 0.40 ग्रॅम एका टॅबलेटमध्ये त्याच्यामध्ये असतं. टोटल फॅट काही त्याच्यामध्ये नाही आहे. लक्षात आलं? आणि 4.80 कॅलरीजमध्ये तुम्हाला 22 व्हिटॅमिन्स मिळतात. 22 व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्याच्यामध्ये 22 प्रकारचे वेगळे-वेगळे. लक्षात आलं? त्यामुळं आपल्याला वजन कमी करताना तुम्हाला लक्षात घ्या, आपल्याला कॅलरी काउंट वगैरे आपण तिकडे जरी केला की नाही, तुम्हाला 4.80 3 गोळ्या घेतो. 4.80 मध्ये एवढे सगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स वेल बॅलन्समध्ये त्या ठिकाणी जातात. त्यामुळे वजन कमी करताना सुद्धा तिकडे त्याचा फार मोठा रोल असतो. लक्षात आलं? तर आपल्याला ह्या अँगलनं आता बघा पुढं आता व्हिटॅमिन्स त्याच्यामध्ये किती आहेत? आता व्हिटॅमिन्स आहेत की नाही 13 प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत. 13 व्हिटॅमिन्स आहेत. तर त्याच्यामध्ये ते व्हिटॅमिन ए आहे, बीटा कॅरोटीन 1000 मायक्रो मिलीग्रॅम. किती आहे? 1000 मायक्रो मिलीग्रॅम. व्हिटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड 13.20 मिलीग्रॅम. बघा व्हिटॅमिन ए मायक्रो मिलीग्रॅम 1000. व्हिटॅमिन सी 13.20 मिलीग्रॅम. त्याच्यात आलं व्हिटॅमिन ई 3.30 मिलीग्रॅम. लक्षात आलं? हे त्याच्यामधनं जातात. बी व्हिटॅमिन लक्षात घ्या, फार मोठा रोल असतो बी व्हिटॅमिनचा. बी व्हिटॅमिन हे वॉटर सोल्युबल असतात. म्हणजे ते पाण्यात विरघळतात. लक्षात आलं? आणि ते आपले बॉडी स्टोअर करू शकत नाही बी व्हिटॅमिन. त्याला पकडून ठेवता येत नाही, स्टोअर करता येत नाही. हे तुम्हाला डेली बेसिसवरती घ्यावं लागतं. आणि ते जर तुम्ही घेतलं नाही, तर ते साठवून ठेवता येत नाही. आता फॅट कसं साठवून ठेवते बॉडी. तुम्हाला ते व्हिटॅमिन डी वगैरे आहे की नाही फॅट सोल्युबल असतात. मग ते तुम्हाला ते साठवून ठेवते बॉडी. मग ते वापरू शकते बॉडी तुम्हाला ते नंतर तुम्हाला काय होतात वापरता येतात. ते फॅट सोल्युबल असतात.
अ, हं. तर आपल्याला हे व्हिटॅमिन बी जे असतं की नाही, तर ते वॉटर सोल्युबल आहे. मग याच्यामध्ये व्हिटॅमिन बी3 6 मिलीग्रॅम, व्हिटॅमिन बी5 1.30 मिलीग्रॅम, नंतर बी12 त्याच्यामध्ये 0.33 मिलीग्रॅम, बी1 0.45 मिलीग्रॅम, बी6 0.65 मिलीग्रॅम, बी9 3 ग्रॅम, 3 मायक्रो मिलीग्रॅम आणि बी2 0.50 मिलीग्रॅम. आता हे जर तुम्ही डेली बेसिसवरती दिला, आता याचा वेट लॉसच्या अँगलनं काय उपयोग होतो बघा. वजन कमी करताना मी जे सोपं आहे जे म्हणतो की नाही, तर तुमच्या आहारामधनं बी व्हिटॅमिन जर जात नसतील, तर तुम्ही जे काही कार्बोहायड्रेट किंवा जे काही अन्न खाता, तर ते एव्हरेज त्याचा रोल तिकडं ते जातं, चरबीमध्ये कन्व्हर्ट होतं. लक्षात आलं? आणि मग बी व्हिटॅमिन जर तुम्हाला जात असतील व्यवस्थित, तर तुम्ही फॉर्म्युला 1 चा पण डबा घेऊन बघा, हातात घ्या. तर त्याच्यामध्ये सुद्धा किती बी व्हिटॅमिन्स आहेत बघा. लक्षात आलं? आणि ह्या मल्टीव्हिटॅमिनमध्ये मी तुम्हाला आता सांगितले, वाचून दाखवले ते की नाही, ते मल्टीव्हिटॅमिन मधले. तर ह्या म्हणून तिकडं 18 अधिक हे 22 हे रेग्युलर जर गेले, वॉटर सोल्युबल आहेत, बॉडी स्टोअर करू शकत नाहीत. मग वेट लॉस करणं कसं सोपं आहे, जास्त व्यायाम करायला गरज नाहीये. आता की नाही तुम्ही जे ते ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट व्हायला पाहिजे. एटीपी ऊर्जा एक ऊर्जेचा प्रकार आहे. ना की ते चरबीमध्ये कन्व्हर्ट झालं नाही पाहिजे. वेट लॉस करतानाचा उपयोग आहे की नाही, मग वजन कमी करायचं तर खातो जे आपण की नाही, तर ते चरबीमध्ये कन्व्हर्ट न होता, तर ते ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट व्हायला पाहिजे. तर तिथं बी व्हिटॅमिनचा रोल असतो आणि बी व्हिटॅमिन डेली बेसिसवरती वॉटर सोल्युबल असल्यामुळं ते बॉडी स्टोअर करू शकत नाही. लक्षात आलं? मस्त तुमचं एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होतं. मग ऊर्जा आपण म्हणतो की नाही, मला ताकद, ऊर्जा, एनर्जी लक्षात आलं? आणि माझ्यासारखे पांढरे केस असलेले 21 तारखेला या. आमचे मिलिंद पाटील, मोळके अण्णा, आमच्या तिघांची एनर्जी बघायची 21 तारखेला. स्टेजवरून आमची दिवसभर एनर्जी बघायची. तर ह्याचा राज काय आहे? हे सगळे आपण जे इंटेक करतो की नाही न्यूट्रिशन, तर त्याचा रोल असतो. आता याच्यामध्ये व्हिटॅमिन के असतं बघा. 18.20 त्याच्यामध्ये मायक्रो मिलीग्रॅम व्हिटॅमिन के. आता ब्लड क्लॉटिंग कट झालं, काय झालं? ब्लड क्लॉट व्हायला पाहिजे की नाही? रक्त गोठलं पाहिजे की नाही? तर एव्हरेज लोकांचं बघा ब्लड लवकर गोठत नाही. तर तिथे व्हिटॅमिन केचा रोल असतो. लक्षात आलं? तर ते 18.20 मायक्रो मिलीग्राम तिथं त्याच्यामध्ये एका टॅब्लेटमध्ये असतं. आणि मिनरल्स किती असतात बघा? आयोडीन 45 मायक्रो मिलीग्राम. क्रोमियम लक्षात घ्या. क्रोमियमचा पण मी तुम्हाला सांगतो डायबिटीज आणि वजन कमी करताना पण कसा रोल आहे. क्रोमियम 11 मायक्रो मिलीग्रॅम मिळतं एका टॅब्लेटमध्ये. सेलेनियम 13.30 मायक्रो मिलीग्रॅम. आयर्न 3.50 मिलीग्रॅम आणि मॅग्नेशियम 70 मिलीग्रॅम. लक्षात आलं? मॅंगनीज 0.40 मिलीग्रॅम. पोटॅशियम 33 मिलीग्रॅम आणि झिंक 2.50 मिलीग्रॅम. आता हे सगळे मिनरल्स तुम्हाला मिळतात. आता बघा तुम्हाला आपल्याला की नाही मॅग्नेशियमची रोजची गरज, मॅग्नेशियम एक मिनरल आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तर त्याची रोजची गरज किती आहे? तुम्हाला 330 डेली लागतात. 330 मिलीग्राम लागतात. 6 ते 7 केळी खावी लागतात. खावा बघू 6 ते 7 केळी रोज. किती वजन वाढेल बघा. लक्षात आलं? आणि प्रॅक्टिकलमध्ये पण शक्य नाही 6 ते 7 केळी एका माणसानं रोज खाणं आणि वजन किती वाढेल किंवा काय लक्षात येतंय? तर 3 गोळ्या जेवढ्या आपण घेतो, तर त्यातनं तुम्हाला मी सांगितलं की नाही 70 मिलीग्राम मॅग्नेशियम जातं. 3 गोळ्या घेतात 210 मिलीग्राम तुम्हाला गेलं. 6 ते 7 तुम्ही केळं खाल्लात तर काय होईल रोजची 330 मिलीग्राम तुम्हाला लागत असतं. लक्षात आलं? तर इथं हे एका मॅग्नेशियमचं मी तुम्हाला सांगितलं. आता क्रोमियमचा रोल कोणाकोणाला डायबिटीज मुक्त व्हायचा आहे, कोणाकोणाला वजन कमी करायचं आहे, तिथं क्रोमियमचा फार मोठा रोल असतो. क्रोमियमचा रोल कसा मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आपल्या ऑफिसमध्ये बॉस असतो की नाही, साहेब असतो, बँकेत मॅनेजर असतो किंवा कुठेही साहेब जर असले, तर क्लार्क, शिपाई जे कोण खालचे जर स्टाफ असतो की नाही, व्यवस्थित काम करतात बघा. जर ऑफिसमध्ये जर साहेब नसतील, तर ते क्लार्क इकडे-तिकडे गडबड करतात बघा. आहे की नाही? तर तिचं इन प्रेझेन्स ऑफ क्रोमियम लक्षात आलं तुमचं इन्शुलिन चांगल्या प्रकारे काम करतं. म्हणजे क्रोमियम जर कमी पडलं, इन्शुलिन तुमच्या रक्तात साखर आत ढकलत असतं. कुलूप किल्लीसारखं टुक-टुक, टुक-टुक करतंय. त्या पेशीचा दरवाजा उघडतं इन्शुलिन. मग ते तुमच्या रक्तातली साखर आत जाते, ऊर्जा तयार होते. मग ते इन्शुलिनला काम करायला अजून मदत कोण करतं? क्रोमियम जर व्यवस्थित असेल, तर काय होतं इन्शुलिन अजून चांगल्या प्रकारे व्यवस्थित काम करतं. म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ क्रोमियम इन्शुलिन चांगल्या प्रकारे काम करतं. साहेबांच्या उपस्थितीमध्ये सगळे लोकं व्यवस्थित काम करतात. लक्षात आलं? मग वजन कमी करणं, डायबिटीज मुक्त होणं. मग आम्ही काय डायबिटीजचं तुम्हाला औषध द्यायला लागलो काय? तर नाही आहे. तर हे आपल्याला क्रोमियम म्हणा किंवा हे जे मिनरल्स असतात, आपल्याला माहिती नसतं. लक्षात आलं? तर हे तुम्ही वेल बॅलन्समध्ये जर रोज जायला लागले की नाही, तर तुमच्या पेशीला काय द्यायला लागला, की त्या बॉडी त्यांचं त्यांचं काम त्या ठिकाणी करतात. आता इथं बघा झिंकचं पण तुम्हाला सांगतो. झिंक
त्याच्यातनं तुम्हाला मिळतं 2.50 मिलीग्रॅम. इथं तुम्हाला मायग्रेनचा वगैरे त्रास असतो का नाही किंवा काय, तिथं मॅग्नेशियम याचा रोल असतो. त्याला काय झिंक वगैरे किंवा काय असतं. तर हे सगळे इथं बघा तुम्हाला माझ्या मायग्रेनच्या गोळ्या गेल्या, अर्धशिशी गेली, अमुक गेलं, तमुक गेलं. हे लोकं जे रिझल्ट सांगतात, का तर त्यांना हे फुलफिलमेंट व्हायला लागले. जे तुम्हाला आहारामधनं शेतीची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, किती आपण रासायनिक हे जे खातो, खतं वगैरे किंवा काय आणि वेल बॅलन्समध्ये तुम्हाला हे सगळं काय मिळत नाही. लक्षात आलं? आता याच्यामध्ये बघा 5 ते 6 प्रकारची म्हणतो का नाही कलरफुल फायटोन्यूट्रिएंट्स असतात. लक्षात आलं? कलरफुल म्हणजे हे तुम्हाला फळं आणि भाज्यातून जे आपल्याला वेगळे-वेगळे 5 ते 6 प्रकारचे म्हटलं की नाही फायटोन्यूट्रिएंट्स. मग मग त्याच्यामध्ये लायकोपीन असतं 2.60 मिलीग्रॅम. त्याच्यामध्ये कॅरटची पावडर म्हणजे गाजर असतं की नाही तर त्याचं बीटा कॅरोटीन, ल्युटीन पोमोग्रेनेट पासून ते म्हणजे डाळिंबापासून ते काढलेलं असतं. तर हे सगळे तुम्हाला काय होतात फायटोन्यूट्रिएंट्स हे कलरफुल तुम्हाला हे व्यवस्थित मिळायला लागले, की तुमचं काय होतं सेल्सना काय द्यायला लागला, की त्या पेशी त्यांचं त्यांचं काम करतात. आपल्या पेशींना आपण बघा पोटासाठी खातो. आजपासून काय म्हणायचं म्हणा म्हणा सगळेजण कशासाठी? पोटासाठी नाही, कशासाठी? पेशींसाठी. कशासाठी? पेशींसाठी. काय खातो? माझ्या पेशींना काय मिळतं काय? पोटासाठी ते आपण खातोच आहोत. पेशींसाठी, सेलसाठी. हे सगळे जे न्यूट्रिशन आहेत की नाही, हे सेल्युलर न्यूट्रिशन आहे. ह्या शास्त्रज्ञांनी किंवा डायटिशियन सगळे आहेत. तर पेशीला काय पाहिजे? ते वेल बॅलन्समध्ये त्याच्यामधनं मिळतं. आता बघा तुम्हाला आपल्याला बघा व्हिटॅमिन ए, सी, ई त्याच्यात मी सांगितलं की नाही किती कॉम्बिनेशनमध्ये आहे. वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. हा अँटीऑक्सिडंट हा शब्द लक्षात घ्या. आता तुम्हाला आतून स्वच्छता, अजून अंघोळ घालतो म्हणतात की नाही किंवा काय. तर आपल्याला कशी तुमची इम्युनिटी वाढायला पाहिजे किंवा हे सगळं तुम्हाला आपल्याला आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. तर तिथं तुम्हाला हे व्हिटॅमिन ए, सी, ई फ्री रॅडिकल पेशी लेव्हलचा कचरा तयार होणारच आहे. लक्षात घ्या. तुम्ही पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत श्वास घेणार, सोडणार, घेणार, सोडणार. तिथं फ्री रॅडिकल पेशी लेव्हलचा कचरा तयार होणार. तुम्ही कायम शेवटपर्यंत खाणार आहे. लक्षात आलं काहीतरी खाणारच आहे. मग जिथं खाणार आहे की नाही, तर तिथं सुद्धा फ्री रॅडिकल तयार होणारच असतात. खाणार पण आपण आयुष्यभर आहे, श्वास घेणार, सोडणार पण आयुष्यभर आहे. मग या 2 गोष्टीमध्ये हे तुम्ही कधीही टाळू शकणार नाही आणि मग हा पेशी लेव्हलचा कचरा तयारच होणार आहे. मग कचरा तयार होणार आहे, तो तो स्वच्छ कोण करणार? तर ते हे स्वच्छ करायचं काम मल्टीव्हिटॅमिन करते. हात मी सांगतो ना कचरा भरलाय सगळा, तर तो तयार होणारच आहे. लाकूड जळतं, जळल्यानंतर काय राहतं? कोळसा राहतो आणि राख राहते. कोळसा आणि राख राहते लाकूड जळल्यावर. तर इथं तुमच्या इथं हे तुम्ही श्वास घेता, सोडता, अन्न पचवता, मेटाबॉलिझम या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या तिथं पेशी लेव्हलला, सेल्स लेव्हलला फ्री रॅडिकल तुम्हाला सांगतो पेशी लेव्हलचा कचरा. मग तो स्वच्छ जर नाही झाला, तर तुम्हाला इन्फ्लमेशन, सूज येते. तुम्हाला ते ऑर्गन बघा, मग सूज येते, मग गडबड होते. हे विटॅमिन्स, मिनरल्स तुम्हाला मिळत नाहीत आणि मग काय होतं तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होतो, दुखायला लागतंय. त्याला तुम्हाला डॉक्टर व्हिटॅमिन डीच्या गोळ्या देतात बघा, व्हिटॅमिन डी कमी पडलं. ते वेगळे-वेगळे डोळ्याचे प्रॉब्लेम असेल, व्हिटॅमिन ए देतात. हे सगळं कसं असतं, तर तिथं आपल्याला हे व्हिटॅमिन्स, मिनरल्स कमी पडतात. तर हे व्हिटॅमिन ए, सी, ई तुम्हाला व्यवस्थित जातं, वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. तुम्ही एनर्जी ड्रिंक घेता, कोणाकोणाला नवीन लोकं 3 डे ट्रायल पॅकला कोण-कोणाला आहे, तुम्हाला गरम-गरम एनर्जी ड्रिंक दिलं, वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट. त्याच्यामध्ये सुद्धा ते पॉलिफिनॉल्स वगैरे असतात. हे अँटीऑक्सिडंट तुम्हाला शरीर आतून जेवढं स्वच्छ बघा तुम्हाला कचरा मी सांगितलं ना, ह्या 2 गोष्टी तुम्ही टाळू शकत नाही. कचरा तयार होणारच आहे. मग त्याला अँटिडोस काय? तर हे अँटीऑक्सिडंट वर्क्स ॲज अ अँटीऑक्सिडंट कोण? व्हिटॅमिन ए, सी, ई. आता डॉक्टर तुम्हाला बी कॉम्प्लेक्स तसं देत नाहीत. व्हिटॅमिन ए, सी, ई देतात. ते व्हिटॅमिन म्हणजे तुम्हाला ते अँटीऑक्सिडंट सारखं काम करतात. लक्षात आलं? तर हे आपल्याला फळं आणि भाज्यामध्ये मी सांगितलं की नाही, तर ते 330 मिलीग्रॅम केळ वगैरे मी तुम्हाला ते कंपेअर करून दाखवलं. आता फॉर्म्युला 1 मधनं बघा 50 मिलीग्राम तुम्हाला एका वेळी तुम्ही घेता की नाही? मग फॉर्म्युला 1 50 मिलीग्राम तुम्हाला एका वेळी जातं. मग 210 तुम्हाला तिकडनं गेलं आणि ह्याच्यातनं 3 टॅबलेट घेतला. 210 मिलीग्राम तुम्हाला मॅग्नेशियम गेलं आणि तुम्हाला 50 मिलीग्राम तुम्हाला कशातनं गेलं? फॉर्म्युला 1 मधनं. म्हणजे ह्याच्यातून. मग आपल्याला अशी ही फुलफिलमेंट होते व्हिटॅमिन सी आणि मिनरल्सची आणि मग तुम्हाला काय होतं पेशी लेव्हलचं काम त्या ठिकाणी व्यवस्थित चालतं. आता बघा तुम्हाला ह्याचा मल्टीव्हिटॅमिनचा मी दुसरा कसा उपयोग होतो ते सांगतो. आपण बघा घराला डबल कुलूप असतंय. डबल कुलूप असतंय. तुमच्या लॉकरला डबल कुलूप असतंय. असते की नाही? एक कुलूप असतं मग आणि एक कुलूप असतं बघा. डबल लॉक. लक्षात आलं? मग आपल्याला आपल्या आरोग्यावर काम करता की नाही प्रोटेक्शन. एक कवच, अजून एक कवच. लक्षात आलं? तर ते ते डबल प्रोटेक्शन असतं की नाही? तर ते फॉर्म्युला 1 एक कवच आणि फॉर्म्युला 2 दुसरं कवच. म्हणजे एक कुलूप किल्ली कुठलं? फॉर्म्युला 1 आणि फॉर्म्युला 2 दुसरं. म्हणजे डबल लॉक. लक्षात आलं?
तर त्याच्यामध्ये आता किचेन असते की नाही, किचन मध्ये आपण किती 1 किल्ली, 2 किल्ल्या, 3, 5, 6 किती किल्ले त्याच्यात मोठं किती किचन असेल की नाही, त्याच्यात किल्ल्यांचा तो झुगडा असतो बघा. मग ह्या मल्टीव्हिटॅमिन टॅबलेटमध्ये म्हणजे किचन आहे आणि त्याच्यामध्ये हे 22 प्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स त्याच्यामध्ये ते आता मी किती वाचून दाखवले पण तुम्हाला. तर ते सगळे त्याच्यात तेवढ्या किल्ल्या त्याच्यात आहेत. त्या व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि हे किचन पूर्ण. मग हे 3 गोळ्या जर जायला लागल्या तर वेल बॅलन्समध्ये तुम्हाला मिळणार का नाही? आणि मग आपल्याला काय होतं हे हे आपल्याला कमी पडत असतं आणि त्याच्यामुळे काय होत असतं, तुम्हाला तुमचं आरोग्य बिघडत असतं. व्हिटॅमिन्स, मिनरल्स. गाडीचा आता नट बोल्ट असतो की नाही, एखादा जरी नट बोल्ट असला, तर तो लूज असला, तर इंजिन बंद पडतं किंवा गाडी आपली आवाज करते. पण तो एखादा नट तो हे जो असतो मेकॅनिक त्याला परफेक्ट माहिती असते. गाडी कुठं आवाज करायला लागली, काय करायला लागली. कुठं तर बरोबर तो नट बोल्ट आवळतो. गाडीचा आवाज निघून जातो. तर ते नट बोल्ट पण अगदी छोटे असतात. पण ते जर ढिले पडले किंवा काय, तर त्यांचं गाडी तुमची बरोबर व्यवस्थित काम करत नाही किंवा आवाज करते. मशीन आवाज करतं की नाही. तर तसं हे छोट्या-छोट्या या नट बोल्ट सारखं काम करतं कोण? व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. मिलीग्राममध्ये लागतात. पण ते जर नाही मिळालं, तर गाडी कुरकुर करते, आवाज मग गाडी कुरकुर करते, आवाज करते म्हणजे तुमचं आरोग्य बिघडतं. लक्षात आलं? आणि म्हणून आपल्याला डॉक्टर बघा, आपल्याला हे तुम्हाला कमी पडत असतं. प्रेग्नंट लेडीजना पण टॉनिक तिथं एक आई जे खाणार ते बाळाला जाणार. मग तिथं सुद्धा टॉनिक पावडरच्या रूपानं, लिक्विडच्या रूपानं, टॅबलेट रूपानं तिथं सुद्धा हे मल्टीव्हिटॅमिन सगळं प्रोटीन वगैरे सगळं केमिकल फॉर्मॅटमध्ये जातं. आपण जे देतो की नाही हे सगळं फूड फॉर्मॅटमध्ये असतं. लक्षात आलं? तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला क्रोमियमचं सांगितलं. पोटॅशियम लक्षात आलं, या टॅबलेटमध्ये पोटॅशियम सुद्धा आहे 33 मिलीग्रॅम. आपल्याला तुम्हाला हृदयविकार, हार्टचा प्रॉब्लेम कोणाकोणाला आहे, शेवटपर्यंत तुमचं पण हृदय काम करायला लागायला लागतंय. तिथं पोटॅशियमचा फार मोठा रोल असतो. ते कमी पडलं तर तुम्हाला आता तिकडे मी डिटेलमध्ये जात नाही. तर हे सगळे हिमोग्लोबिन तुम्हाला वाढवायचं आहे, आयर्न डिफिशियन्सी त्याच्यामध्ये आयर्न सुद्धा आहे. मग हे वेल बॅलन्समध्ये ज्यावेळी तुम्हाला जातात की नाही, आता आम्ही इकडं औषध दुकानात बघा बिकार्ड एक्झामिन ही मल्टीव्हिटॅमिनची टॅबलेट आहे. सुप्राडीन एक टॅबलेट आहे. हे सगळे केमिकल फॉर्मॅटमध्ये येतात. लक्षात आलं काय? पण आपण आता इथं तुम्हाला सांगतो केमिकल फॉर्मॅट आणि फूड फॉर्मॅट. केमिकल फॉर्मॅटमध्ये ज्यावेळी जातं का नाही, आपण माणूस ओळखीचा असला, तर त्याला दरवाजा उघडून आत घेतो. लक्षात आलं? ओळखीचा नसला, तर तुम्ही त्याला दरवाजा उघडून आत आपण कुणालाही घेत नाही. तर केमिकल फॉर्मॅटमध्ये जे काही तुमच्या पोटात औषधं जातात का नाही, तर ते तुमचं लिव्हर पूर्ण घेत नाही. म्हणजे तुम्हाला 500 एमजी व्हिटॅमिन सी जर घेतला, तर त्यातलं 200 ते 250 एमजी तुमचे लिव्हर तुमचं स्वीकारतं. 250, 200, 250 ते तुमचं असं संडास वाटेने निघून जातं. कारण का त्याला ते घेता येत नाही पूर्ण, ओळखीचं नसतं. केमिकल हे तुमची लिव्हर ओळखू शकत नाही. फूड फॉर्मॅट आपण अन्न खातो. अन्न हे तुमच्या लिव्हरला ओळखीचं असतं. मग ते पूर्ण स्वीकारतं. 500 मिलीग्राम समजा मला व्हिटॅमिन सी गेलं तर फूड फॉर्मॅटमधनं, तर तुमच्या बॉडी तुमचं लिव्हर ते पूर्ण स्वीकारतं. तुम्हाला डायजेस्ट होतं, ॲब्सॉर्ब करता येतं. त्यामुळे फूड फॉर्मॅटमधनं ज्यावेळी आपल्याला हे व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळतात, त्यावेळी तुमचं लिव्हर पूर्ण स्वीकारतं. ते डायजेशन होतं, ॲब्सॉर्प्शन होतं आणि मग तुमचे जे काही हे कमतरता पडते म्हणून जे काही प्रॉब्लेम्स असतात बघा, तर त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं तर ते उपयोगी पडायला लागतं. लक्षात आलं? तर आपल्याला हे आपण वेगळ्या मी तुम्हाला अँटीऑक्सिडंट कसा रोल ते सांगितलं. इकडे तुम्हाला हे सगळे कसे कमी होतात का? हे व्हिटॅमिन्स, मिनरल्स कमी पडतात. हे तुम्ही रोज एकदा द्यायला लागला की नाही, हे अँटीऑक्सिडंट सांगितलं, तुम्हाला फायटोन्यूट्रिएंट सांगितलं. हे रोज आणि वॉटर सोल्युबल असतं. बॉडी तुमची स्टोअर करू शकत नाही. लक्षात आलं? हे तुम्ही म्हणून स्टोअर करू शकत नाही म्हणून रोज घ्यायचं. लक्षात आलं काय? आणि मग आपण हे ज्यावेळी घ्यायला लागला आणि मग आमच्या शतायशी फॅमिलीच्या गाईडन्स खाली जर तुम्ही काम करायला लागला, बघा तुम्हाला कोणाला काय-काय प्रॉब्लेम असतील. इथं आज चंद्रकांत जाधवनी त्यांचा रिझल्ट सांगितला. इथं लोकं जे सांगतात औषधमुक्त झालं किंवा हे झालं. तर का? तर 80% न्यूट्रिशन फुलफिलमेंट आणि हे वेल बॅलन्समध्ये आणि आमच्या गाईडन्स खाली जर तुम्ही काम करायला लागला आणि डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्या लाखो करोडो पेशीनं काय पाहिजे ते द्यायला लागला, की त्या पेशी त्यांचं त्यांचं काम करतात. मग आपल्याला साहेबांचं काम वेगळं, क्लार्कचं काम वेगळं, शिपाईचं काम वेगळं, तो स्वच्छता कामगार असतो त्याचं काम वेगळं, सिक्युरिटी गार्ड असतो त्याचं काम वेगळं. वेगळं-वेगळं असतं की नाही आणि मग ते ऑर्गनायझेशन, कंपनी, बँक चालते. मग तसं आपल्या शरीरामध्ये लाखो करोडो पेशी आहेत. त्या पेशी वेगळ्या-वेगळ्या काम करतात. मग त्या पेशींना कुठल्या पेशीला काय पाहिजे आपल्याला काय माहिती आहे? मग ते आपण डोकं चालवायची आवश्यकता नाही आहे. ते सगळे शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि कोण ते डायटिशियन आहेत त्यांनी ते डोकं चालवलंय. तुम्ही फॉर्म्युला 1 मधनं 18 जाऊ देत. इकडनं तुम्हाला टॅबलेट 3 घेता मल्टीव्हिटॅमिन 3 त्यावेळी 22 प्रकारचे जातात. 18 अधिक 22 40 प्रकारचे अन्न घटक हे जर तुम्हाला डेली बेसिसवरती मिळत नसतील, आरोग्य बिघडणारच आहे. किती पण व्यायाम करा, किती पण योग करा, काय करा. न्यूट्रिशन डिफिशियन्सी 80% रोल आहे.
इकडे मी लई व्यायाम करतो वगैरे 20% रोल आहे. तिन्हीवर पण काम करायला पाहिजे. मनावर पण काम करायला पाहिजे. न्यूट्रिशन डिफिशियन्सी त्याच्यावर पण काम करायला पाहिजे. योगाभ्यास, प्राणायाम, एक्सरसाइज पण करायला पाहिजे. कोणाकोणाला रोगमुक्त व्हायचं आहे, औषधमुक्त कोणाकोणाला व्हायचं आहे, वजन कोणाकोणाला कमी करायचं आहे. मला ना औषध कमी कर मला औषधमुक्त व्हायचं आहे, मला काय वजन कमी करायचं नाही. मी माझ्या फिटनेसवर काम करायला लागलोय. लक्षात आलं माझं एजिंग प्रोसेस अजून कसं स्लो डाऊन होईल याच्यावर काम करायला लागलोय. सगळीकडे उपयोगी आहे. चला तुमच्या कोच खाली ऍड करा आणि मग मस्त माझ्यासारखं आरोग्य कोणाला पाहिजे या आमची एनर्जी बघायला या 21 तारखेला. ओके मॅडम. चलो जोरदार क्लॅप करणार आहोत आपण आजच्या फ्युएल इन्फॉर्मेशन साठी. जबरदस्त फ्युएल आहे मल्टीव्हिटॅमिन, कारण ज्याला